नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. बघा ना, अचानक एखादं संकट आलं की आपल्याला लगेच भीती वाटते किंवा आपण निराश होतो, बरोबर? पण विचार करा, जर या अडचणींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच आपण पूर्णपणे बदलला तर कसं वाटेल? चला तर मग जीवनातल्या या आव्हानांचं खरं महत्त्व आणि त्यांचं लपलेलं मूल्य आज आपण थोडं सविस्तर समजून घेऊया. इथे एक खूपच रंजक आणि पारंपरिक विचारांना छेद देणारा मुद्दा समोर येतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की संकटे म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाटेतली मोठी भिंत किंवा स्पीड ब्रेकर्स आहेत. पण हे विश्लेषण आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की आव्हाने म्हणजे फक्त आपला रस्ता अडवणारे अडथळे नसतात. त्याऐवजी ती आपल्यासाठी एक अशी कमाल संधी असतात जी आपल्याला आयुष्यातले खूप महत्त्वाचे धडे शिकवतात. ती आपल्याला आतून घडवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला विकास होण्यासाठी ही आव्हाने अत्यंत गरजेची आहेत. जसा एखादा शिल्पकार दगडावर घाव घालून त्यातून एक सुंदर मूर्ती घडवतो ना, अगदी तसंच हे अडथळे तुमचं आणि माझं व्यक्तिमत्व घडवत असतात. विभाग 1. आव्हानांचे अटळ वास्तव. एक गोष्ट मात्र नक्की, यश कधीच अडचणींशिवाय मिळत नसतं आणि हे असं वास्तव आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. आता हेच बघा ना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती असोत किंवा इलॉन मस्क यांच्यासारखे जगातले ख्यातनाम उद्योजक असोत, या सर्वांना त्यांच्या प्रवासात प्रचंड मोठ्या अपयशांना आणि अडचणींना सामोरं जावंच लागलं आहे. विचार करा, जर इतिहासातल्या इतक्या यशस्वी आणि महान लोकांना या संकटांचा सामना करावा लागला असेल तर आपण त्यांना कसं टाळू शकणार? त्यामुळे इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आव्हानांचा सामना करणं हा यशाच्या प्रवासातला एक आवश्यक टप्पा आहे. तो कोणताही शाप किंवा दोष नक्कीच नाही. विभाग 2. आपला दृष्टिकोन आणि आपली प्रतिक्रिया. आता यावर थोडा विचार करा. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा आपली पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? हे माझ्यासोबतच का घडत आहे, होय ना? पण असा विचार केल्यावर आपण स्वतःला कुठेतरी कमकुवत किंवा पीडित समजू लागतो. पण आता एक काम करा, याच विचाराची दिशा थोडी बदलून पहा. स्वतःला विचारा, यातून मला काय शिकायला मिळत आहे? बघा, एका क्षणात सगळी परिस्थितीच बदलते. हा एक छोटासा प्रश्न आपल्या मेंदूला त्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढतो आणि उपायांच्या दिशेने काम करायला लावतो. आपल्या आत घडणारा हा एवढासा बदल संपूर्ण भविष्याची दिशा ठरवू शकतो. प्रत्येक आव्हानात नक्कीच एक शिकवण दडलेली असते, फक्त ती शोधण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? परिस्थिती सर्वांसाठी सारखीच असते, पण त्याचे परिणाम मात्र प्रत्येकासाठी पूर्णपणे वेगळे असतात. समस्या तीच असते, पण काही लोक त्या समस्येच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातात आणि थेट हार मानतात. तर दुसरीकडे काही लोक अगदी त्याच समस्येचा वापर स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी करतात. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपली बाह्य परिस्थिती आपलं भविष्य ठरवत नाही, तर त्या परिस्थितीला आपण जी प्रतिक्रिया देतो ना, ती आपलं भविष्य ठरवत असते. संघर्षासमोर गुडघे टेकायचे की त्यातून तावून सुलाखून एक उत्तम व्यक्ती म्हणून बाहेर पडायचं, हा पूर्ण अधिकार केवळ आणि केवळ आपलाच असतो. विभाग 3. विकास आणि प्रगतीचा प्रवास. लक्षात घ्या, कोणतीही अडचण ही कायमस्वरूपी नसते. आव्हाने ही कायम तात्पुरतीच असतात आणि थोडा वेळ आणि प्रयत्न दिला की ती नक्कीच दूर होतात. पण ती जेवढ्या काळ आपल्यासोबत असतात ना, तेवढ्या काळात ती एक अत्यंत महत्त्वाचं काम करतात. ती आपल्याला आपल्या सुरक्षित चौकटीतून म्हणजेच आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर खेचून काढतात. जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो तोपर्यंत आपली प्रगती कुठेतरी खुंटलेली असते. पण हीच आव्हाने आपल्याला नवीन गोष्टी शिकायला, जरा वेगळा विचार करायला आणि एका नव्या पद्धतीने काम करायला अक्षरशः भाग पाडतात. याच प्रक्रियेतून आपल्यातली सहनशक्ती, संयम आणि आपला आत्मविश्वास प्रचंड वाढतो. कारण शेवटी संघर्षाशिवाय कधीही आपला खरा विकास होऊच शकत नाही. बरं, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात हे करायचं कसं? यासाठी काही अतिशय व्यावहारिक आणि सोपे उपाय आहेत. जेव्हा एखादा डोंगरा एवढं संकट समोर उभं असतं तेव्हा सर्वात आधी धैर्याने त्याचा सामना करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या मोठ्या समस्येचे छोटे छोटे भाग करा. तिला छोट्या आटोक्यात येणाऱ्या टप्प्यांमध्ये विभागून घेतल्यावर रस्ता एकदम सोपा वाटायला लागतो आणि मग एका वेळी एका छोट्या समस्येवर लक्ष केंद्रित करून ती सोडवत जायची. लक्षात ठेवा, लहान पावले नेहमीच खूप मोठा फरक निर्माण करतात. या सोप्या पद्धतीचा वापर केलात तर कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट पूर्णपणे शक्य आणि खूप सोपी होऊ शकते. विभाग 4. अपयश आणि मदतीचे महत्त्व. आता इथे एका खूप मोठ्या गैरसमजावर बोलणं मला खूप गरजेचं वाटतं. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की मदतीची याचना करणं किंवा इतरांचा आधार घेणं म्हणजे स्वतःची कमजोरी मान्य करणं. पण खरं सांगू, हे अजिबात खरं नाही. योग्य वेळी योग्य व्यक्तीची, मग ते आपले मित्र असोत, शिक्षक असोत किंवा आपले मार्गदर्शक असोत, त्यांची मदत मागणं हे शहाणपणाचं लक्षण आहे.
त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधल्याने केवळ नवीन उपायच सापडत नाहीत, तर मनावरचं मोठं दडपणही खूप हलकं होतं. असा आधार आपल्या प्रगतीचा वेग आणखी वाढवतो. तो कोणत्याही अर्थाने पराभवाचं लक्षण नक्कीच नाही. आणि याच संदर्भात अपयशाची ही एक नवीन आणि सुंदर व्याख्या आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः आपण काय मानतो? अपयश म्हणजे प्रवासाचा शेवट. पण खरं तर अपयश म्हणजे सर्व काही संपलं असं मुळीच नसतं, तर तो पुढच्या महान यशाचा एक अत्यंत भक्कम आणि गरजेचा पाया असतो. आपली प्रत्येक चूक, आपली प्रत्येक पडझड आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते आणि आपल्या यशाच्या इमारतीची रचना अधिक मजबूत करते. अपयश हा काही यशाच्या विरुद्ध असलेला शब्द नाहीये, तर तो यशाच्या प्रक्रियेतलाच एक अविभाज्य भाग आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. विभाग 5. आपली खरी क्षमता ओळखणे. माणसाला स्वतःच्या खऱ्या ताकदीची जाणीव सगळं काही शांत आणि सोपं असताना कधीच होत नाही. जेव्हा चहूबाजूने संकट घेरतात ना, तेव्हाच आपल्या अस्तित्वाचा खरा कस लागतो. अडचणी आणि आव्हाने हाच तो खरा आरसा आहे, जो आपली मूळ क्षमता आपल्याला दाखवून देतो. माणूस आतून किती कणखर आहे, तो किती सक्षम आणि किती लवचिक आहे, हे फक्त आणि फक्त संघर्षाच्या वेळीच सिद्ध होतं. त्यामुळे संकटांना घाबरून पळून जाण्याऐवजी आपण त्यांना स्वतःची ओळख करून देणारा एक उत्तम मार्गदर्शक मानलं पाहिजे. आव्हाने कधीही तुमचा रस्ता अडवण्यासाठी किंवा तुम्हाला कायमचा थांबवण्यासाठी येत नसतात. त्यांचा मुख्य उद्देश तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवणं हा असतो. जेव्हा एखादं मोठं संकट तुमच्या समोर उभं राहतं, तेव्हा तिथे एक प्रश्न निर्माण होतो. हे संकट तुम्हाला तिथेच थांबवण्यासाठी आलंय, की तुमच्या दडलेल्या खऱ्या क्षमतेला बाहेर काढून तुम्हाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आलंय? याच एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या खऱ्या यशाची दिशा ठरवणार आहे. विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा एखादं आव्हान तुमच्या समोर येईल, तेव्हा तुम्ही त्याला एक अडथळा म्हणून पाहाल की स्वतःला घडवण्याची एक उत्तम संधी? आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे की या चर्चेमुळे तुम्हाला आव्हानांकडे पाहण्याचा एक अतिशय सकारात्मक आणि नवा दृष्टिकोन नक्कीच मिळाला असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.